आज आपण बनवतोय चमचमीत अशी पावभाजी। अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते ही पावभाजी। बाहेर मिळते ना सेम तशीच लागते। मला तर वाटतं सगळ्या भाज्यांमध्ये करायला सोपी कुठली भाजी असेल तर ती म्हणजे पावभाजी। करायला सोपी आणि खायला अगदी रुचकर। चला तर मग भाजी करायला घेऊ। मी इथे अर्धी वाटी मटार घेतलेला आहे, 2 वाटी बटाटे, 1 वाटी फ्लावर, साधारणपणे 2 मोठे बटाटे होते। बटाटे कधीही जास्तच घ्यायचे पावभाजीला, फ्लावर आणि वाटाणा कमीच घ्यायचा। ते आपण ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेऊ। बटाटा जास्त घातला की फ्लावरला जो वास असतो ना तो येत नाही। भाज्या बुडेपर्यंत कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे। भाज्या शिजतील एवढंच पाणी यात टाकायचं आहे। थोडीशी हळद टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। असं शिजताना हळद मीठ टाकलं ना की भाजीला उग्र वास राहत नाही, नाहीतर फ्लावरचा वास हा भाजीला फार येतो। 1 चमचा तेल टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावून याला 15 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। साधारणपणे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा, 1-2-3 मिनिटांनंतर गॅस कमी करायचा आहे। भाजीसाठी आपल्याला लसणाची पेस्ट, 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर लागणार आहे। पावभाजीसाठी मी आल्याची पेस्ट नाही टाकत, भाजीला ती चव येते आल्याची। इकडे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात 4 चमचे साजूक तूप घालून घेऊ। बटर आणि तेलपेक्षाही या घरच्या तुपाची जी भाजीला चव येते ना ती अफलातून असते। अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। जिरे चांगलं फुलले की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा हा कमी गॅसवरच परतायचा आहे। कांदा मऊ होण्यासाठी यात अर्धा चम्मच मी मीठ टाकते आहे। मीठ सांभाळूनच टाकायचं, कारण भाज्या शिजतानाही आपण मीठ घातलेलं होतं। लगेचच लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। लसणाचा कच्चापणा कमी होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिनिटभर तरी। यात टोमॅटो घालायचा शेवटी। टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारणपणे 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटोला परतून घ्यायचं आहे। इकडे आपल्या भाज्याही शिजलेल्या आहेत। भाज्यांना चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरने। हे पहा, मटारसुद्धा दिसत नाही आहेत भाजीत टाकले आहेत की नाही म्हणून, इतके छान मऊसूत शिजलेले आहेत। इकडे कांदा टोमॅटोसुद्धा स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे भाजीला एक संगपणा येतो, भाजी वेगळी रस्सा वेगळा असं होत नाही। इथे आता भाजीत मसाले टाकून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडी हळद। तुम्ही अजून 1 चमचा लाल तिखट वाढवलं तरी चालेल। माझी मुलं लहान असल्यामुळे मी तिखट जरा कमीच घालते। मसाल्यांनाही जरा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, चांगलं तूप सुटेपर्यंत। मसाले परतताना अजिबात पाणी वगैरे टाकायची घाई करायची नाही, असंच चांगलं तूप सुटेपर्यंत मसाल्यांना परतून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर घालू। आता तूप छान सुटलेलं आहे, त्यामुळे आपण जे शिजवलेल्या भाज्या आहेत त्या याच्यात ओतून घेऊ। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यात पाणी ॲड करू शकता, पण मी अशीच घट्टसर ही भाजी ठेवणार आहे। जशी बाहेर हॉटेलला मिळते ना सेम तशीच करणार आहे मी, म्हणजे ती पावला छान अशी लागते। जर पाणी जास्त घातलं ना तर भाजी वेगळी आणि पाव वेगळा होतो। भाजीला चांगलं मिक्स करून 5 मिनिटांसाठी छान दणदणीत वाफ काढून घेऊ। 5 मिनिटानंतर झाकण काढलं मी आणि पहा किती छान तूप सोडलं आहे भाजीने, छान तरी आलेली आहे वरती। अगदी कमी वेळेत बनून तयार आहे आपली पावभाजी। खूपच चविष्ट झालेली आहे भाजी। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा।